मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण कोरेगावच्या पाठीवरती आलोय आणि प्रदेशाध्यक्ष केसरी या नावानं भव्य आणि दिव्य सागर मेजर कोरेगाव यांच्या माध्यमातून हे मैदान भरवण्यात येणार आहे. दिनांक आहे 23 डिसेंबर 2025 रोजी. भव्य आणि दिव्य असं या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान भरवण्यात येणार आहे आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय. बघू शकताय संपूर्ण दिग्गज मंडळी या ठिकाणी. आता नाव घ्यायचं म्हटलं तर एकाच कोणाचं घेऊ शकत नाही. सर्वच दिग्गज मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांच्या माध्यमातून या मैदानाचा आढावा घेऊया. त्या 23 तारखेला प्रदेशाध्यक्ष केसरी आदरणीय माजी आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मेजर सागर बर्गे युवा मंच कोरेगाव यांच्या नियोजनामध्ये एक आदत एक बैल मैदान कोरेगाव MIDC फाटीला संपन्न होत आहे. ज्या मैदानाची आपण आढावा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालोय. ज्या मैदानाला सुंदर असं बक्षीस योजना आहे आणि फक्त आदत बैल मैदान या मैदानाचं आयोजन सागर बर्गे मित्र वतीनं केलेलं आहे. मी महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांना सांगेन की दिनांक 23 डिसेंबर या दिवशी MIDC फाटीला सुंदर असं मैदान संपन्न होत आहे. त्या मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झाली आहे. आपण ऑनलाईन नोंदी करून या ठिकाणी आयोजकांना सहकार्य करा. मैदानाचं बक्षीस वितरण किंवा कसं असणार आहे किंवा या मैदानाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,11,111. दुसरा क्रमांक आहे 77,777. तिसरा क्रमांक आहे 44,444. चौथा 33,333. पाचवा 22,222. सहावा 9,999 का 11,000 काहीतरी आहे. तर या पद्धतीने हे फायनलचं बक्षीस आहे. त्याचबरोबर फायनलच्या प्रत्येक विजेत्या बैलगाडी मालकाला मानाचा चषक आहे. नंतर त्यानंतर जे ही आहे की बाबा क्वार्टर फायनल म्हणजे सेमी मध्ये जो 2 नंबरला उतरलेला आहे त्याला देखील या ठिकाणी रोख रुपये 2,000 आणि मानाचा चषक देऊन सन्मानित केलं जाणार आहे. आणि जो मेगा फायनल म्हणजे सेमी मध्ये जो 3 नंबरला उतरणार आहे त्याला रोख रुपये 1,000 आणि चषक देऊन सन्मानित केलं जाणार आहे. असे हे बक्षीस योजना 100%. 7 फायनलिस्ट मिळणार, 7 क्वार्टर फायनलिस्ट मिळणार आणि 7 मेगा फायनलिस्ट मिळणार. म्हणजे जवळपास 21 दोन्ही 42 बैलगाडी मालक गुलालास पात्र होणार. नक्कीच. आणि मैदानात समालोचन कोण असणार, झेंडा पंच कोण असणार? आता कोरेगावची MIDC फाटी म्हटलं की आपल्याला माहित आहे की एक सुंदर अशी फाटी बैलांना आणि वासरांना पाळायला आहे. की आदत वासर किंवा आता बैलगाडी शर्यत क्षेत्रात जेवढी दिग्गज बैल पळतात ती बैल या ठिकाणी घडलेली आहेत. आणि ते मैदान 23 तारखेला होत असताना त्या मैदानाला झेंडा पंच म्हणून महाराष्ट्राचे लाडके झेंडा पंच राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव हे या ठिकाणी झेंडा पंच म्हणून काम पाहणार आहेत. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन आमच्या समालोचक संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ समालोचक आदरणीय प्रताप तात्या झांजुर्णे, त्याचबरोबर महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार पेडगावकर आणि त्यांच्यासोबत मी असणार आहे. त्याचबरोबर लाईव्ह लॉट जे आहेत त्यांचे दुसरे समालोचक गणेश तांबे आणि त्यांचा युट्यूब चॅनेल महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या युट्यूब चॅनेलवरती या ठिकाणी जाहीर होणार आहेत. नक्कीच. मैदान एवढी सगळी दिग्गज लोक, मैदान एकदम जबरदस्त होईल. आणि आयोजकांनी पहिल्यांदा सूचना केलेली आहे की मैदान जे आहे ते समालोचक असतील, झेंडा पंच असतील ते तुमच्या हातात असते बऱ्यापैकी की 99% तुम्ही मैदान पूर्ण करत असता. तर मग त्यांनी पहिल्यांदाच अधिकार दिलाय समालोचक आणि झेंडा पंच ज्या पद्धतीने म्हणतील. कारण समालोचक आणि झेंडा पंचांच्या मध्ये एक वेगळी ताकद असते की ते त्या दिवसाचं नियोजन पूर्ण करायचं असतं. पण पूर्ण करत असताना बैलगाडी मालक, आमचा जो सामान्य बैलगाडी मालक जिथं आमची नावं बघून येणार आहे त्याला पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे. त्या दृष्टीनं बैलगाडी मालकांच्यासाठी आयोजित केलेल्या मैदानामध्ये सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार होईल आणि पूर्णपणे पारदर्शक मैदान आयोजकांच्या माध्यमातून सगळेजण या ठिकाणी आपण संपन्न करूया. प्रत्येक वर्षी मला वाटतं हे दुसरं वर्ष असेल मेजरांनी आयोजित केलेलं मैदानाचं. यंदाच मैदानाचं घेण्याचं कारण म्हणजे आमच्या विधान परिषदेचे आमदार आपल्या बैलगाडी क्षेत्राला ज्यांनी ही शर्यत चालू करण्यासाठी एक आतोनात प्रयत्न केले ना भूतो ना भविष्यते असे विधान भवनाच्या प्रांगणामध्ये मोठी मोठी सभा घेऊन या ठिकाणी त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली ही बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी. आणि त्यांची शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याबद्दल या ठिकाणी सागर बर्गे मित्र परिवार यांनी हे मैदान आयोजित केलं. मैदान होतं 21 तारखेला. आम्ही बऱ्याच वेळा पुकारला असेल, बरेच जण संभ्रमात पडले असतील, परंतु 21 तारखेला मैदानाचे
आयोजन केलं, पण त्यावेळी ही तारीख नगरपालिकेच्या मतमोजणीची तारीख त्यावेळी डिक्लेअर नव्हती, परंतु परत नंतर डिक्लेअर झाली. 21 तारखेला निकाल नगरपालिकेचा असल्यामुळं ते मैदान 2 दिवस पुढे ढकललं आणि 23 तारीख या मैदानाची फायनल केलेली आहे. मैदानाचे लक्षात घ्या, ज्या वेळी मैदान हे आम्ही तिथे समालोचक म्हणून नाव असते ते त्यावेळी आम्ही काटेकोरपणे प्रयत्न करतो की कुठल्याही बैल मालकावर या ठिकाणी अन्याय झाला नाही पाहिजे. त्या पद्धतीच हे उद्या जे होणार 23 तारखेचं मैदान होणार आहे, त्याबद्दल कुठलीही मनात शंका न बाळगता बैलगाडी मालकांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर गाड्या नोंद कराव्यात, कारण मैदान फक्त आदतचं आहे आणि नोंद आपल्याला माहिती आहे की नोंद चालू झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात आपण जे नोंदीसाठी थांबताय त्याने फक्त वेळेत नोंद करा आणि आयोजक कमिटीला सहकार्य करा. आम्ही तुमच्या सोबत कायम राहू. नक्कीच आपण वेळेत या ठिकाणी नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करायला एवढीच अपेक्षा करतो. बापू, काय तुमच्या घराशेजारची पाटील मैदान भरवलंय? ही पाटी आहे 1000 फूट. फक्त आता ही आदत बैल आहे, ही 800 ते 850 फटावूनच आम्ही गाड्या सोडणार. पहिले कसं होतं 1000 फूट तेव्हा बैल गाड्या कमी मोठं गाडी येत होत्या, पण आता नाही. मी 800 फूट मापूनच मी स्वतः मापणार आणि 800 फुटावूनच गाड्या पळवणार. 800 ते लय 850 त्याच्या पुढे पळवणार नाही. काय आव्हान करतात लोकांना येण्याचं? आव्हान आता आपली सगळे येणार सगळी. मैदान हे फक्त नावाला मी आहे, बाकी सगळं बापू आणि ही विकास सर तात्या ही यांच्या हातात मैदान आहे. फाटीचं तर सांगितलं तर मला 800 फुटच बापूने फाटी सांगितले आदत मैदान असल्यामुळे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 100% मैदान रितसर होणार, कोणत्याही प्रकारची पार्सलिटी मैदानात चालणार नाही. त्यामुळं सगळ्या बैलमालकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने त्यांनी उपस्थित राहावे.